नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. हार्निया आणि त्यावरचे अत्याधुनिक उपचार पद्धती काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकचे वानवरीचे 2 तज्ञ वरिष्ठ सल्लागार डॉक्टर्स आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रदीप शर्मा, तसंच आपल्यासोबत आहेत डॉक्टर हर्षवर्धन चौकुलकर. दोघांचंही स्वागत. यानंतर सगळ्यात आधी मी डॉक्टर प्रदीप शर्मा यांची ओळख करून देऊ इच्छिते. डॉक्टर प्रदीप शर्मा यांनी भारत, UK, USA, इस्रायल, स्पेन आणि हाँगकाँगमधील नामांकित संस्थांमध्ये उच्च प्रशिक्षण घेतलेलं आहे. सध्या ते असोसिएशन ऑफ कोलन आणि रेक्टल सर्जन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ युनिव्हर्सिटी कोलन आणि रेक्टल सर्जनचे भारतातील ते क्षेत्रीय सदस्यसुद्धा आहेत. त्यांना शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी IMA द्वारा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. तसंच डॉक्टर हर्षवर्धन यांची आता ओळख करून देते. डॉक्टर हर्षवर्धन चौकुलकर हे लेप्रोस्कोपिक सर्जन आहेत. ड्यूक युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर USAच्या रिसर्च फेलोशिपचे ते मानकरीसुद्धा आहेत. प्रगत लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रियांमध्ये फेलोशिप प्राप्त डॉक्टर ते आहेत. तसंच हार्निया शस्त्रक्रियेतील मूलभूत आणि प्रगत तंत्रासाठी राष्ट्रीय अध्यापक आणि प्रशिक्षक म्हणून सुद्धा डॉक्टर हर्षवर्धन हे कार्यरत आहेत. सगळ्यात आधी मी डॉक्टर प्रदीप यांच्याकडे येते. डॉक्टर प्रदीप, हार्निया म्हणजे नेमकं काय आणि हा आजार होण्याची कारणं काय आहेत? तर मानव जाती जेव्हापासून पृथ्वीवर अवतरली आणि माणूस जेव्हा चालायला लागला तेव्हापासून मानव जातीला हर्निया या आजाराने ग्रासलेला आहे. आणि अगदी आपण जुन्या इजिप्शियन ममी ज्या हजारो वर्ष पूर्वीच्या इजिप्शियन ममीज आहे त्याच्यामध्ये सुद्धा हर्नियाचा आजार आपल्याला सापडलेला आहे. अगदी आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा हर्नियाचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हर्नियाला आंत्र निसारण असं नाव दिलं गेलं आहे. आंत्र म्हणजे इंटेस्टिन किंवा आतडी आणि निसारण म्हणजे बाहेर येणे किंवा बाहेर फेकणे. आणि हर्निया म्हणजेच जेव्हा आतडी बाहेर येते त्यालाच आपण हर्निया म्हणतो. आता हर्निया हे शब्द जे आहे इंग्लिशमधलं हे जे शब्द आहे हे लॅटिन या भाषेतून आलेलं आहे. लॅटिन भाषेत त्याला हर्निओस असं म्हणतात. हर्निओस म्हणजे रप्चर. आणि मुख्यतः हर्नियामध्ये तीच प्रक्रिया होते की आपले पोटातले जे स्नायू, आपलं पोट जे असतं त्याच्यामध्ये विविध स्नायूचे थर असतात. त्याच्या आतमध्ये आतडी असते, त्याच्या आतमध्ये चरबी असते. आणि जेव्हा हे स्नायू काही कारणामुळे फाटतात किंवा काही कारणामुळे त्याच्यामध्ये गॅप निर्माण होते तर अशा वेळेला त्या गॅपमधून पोटातली आतडी बाहेर सरकायला लागते आणि त्याला आपण हर्निया असं म्हणतो. आता हर्निया का होतो? हर्निया साधारणतः कधी कधी डेव्हलपमेंटल असतो किंवा जन्मतः असतो, लहान बाळांमध्ये असतो किंवा जन्मानंतर इमिजिएटली तो लगेचच डेव्हलप होतो. त्याला आपण कंजनायटल हर्निया म्हणतो. आणि काही हर्नियाज असतात हे मोठेपणी तयार होतात, त्याला अक्वायर्ड हर्निया असं म्हणतो. त्याची बरीच कारणं असतात. त्याच्यामध्ये स्नायूचा कमकुवतपणा, कुठलं व्यक्तीचं समजा खूप वयस्कर असेल त्याचे स्नायू कमजोर झाले असतील किंवा काही लोकांना खूप खोकला येत असतो, त्यांना ब्रॉन्कायटिसचा आजार असतो किंवा सततचा धूम्रपान केल्यामुळे त्यांना खूप खोकला येतो. बद्धकोष्ठा किंवा कॉन्स्टिपेशन असतं, कॉन्स्टिपेशनच्या वेळेला ते संडासाला खूप जोर करतात किंवा लघवीला काही अडथळा प्रॉस्टेटमुळे असल्यामुळे जोर करतात. तर अशा वेळेला सुद्धा पोटातलं प्रेशर वाढून त्या गॅपमधून ही आतडी बाहेर यायला लागते. तर त्यामुळे त्या सर्व हर्नियाजना आपण अक्वायर्ड हर्निया असं म्हणतो. आणि काही लोकांमध्ये ज्यांच्यामध्ये जुने काही ऑपरेशन झालेले आहेत तर ऑपरेशनचं व्रण काही कारणामुळे कमजोर झालं किंवा त्याच्यामध्ये कमकुवतपणा आला तर त्या गॅपमधून सुद्धा पोटातली आतडी बाहेर येते आणि त्याला आपण वेंट्रल हर्निया, इन्सिशनल हर्निया असं म्हणतो आपण. तर हर्षवर्धन यांच्याकडे येते. तुम्हाला दुसरा प्रश्न हर्षवर्धन असा की हार्नियाचे असे काही विविध प्रकार आहेत का? लहान मुलांना आणि मुलीमध्ये जो हर्निया डेव्हलप होतो त्याला आपण कंजनायटल हर्निया म्हणतो. ते युजली काही कंजनायटल मस्क्युलर डिफेक्ट्स का स्नायू वीक झाल्यामुळे ते लहानपणातच हर्निया येतात आणि त्याचं ऑपरेशन पण लहानपणातच होतं. जे अडल्ट हर्नियाज आहेत ते मेल्समध्ये सगळ्यात कॉमन जो आहे तो ग्रॉइन हर्निया किंवा जांघेचा हर्निया. त्याच्यात इंग्वायनल हर्निया हा सगळ्यात कॉमन हर्निया मेल्समध्ये आहे. आणि जे स्त्रियांमध्ये आहे तो पोटाचा हर्निया, बेंबी जवळचा, ज्याला अंबिलिकल हर्निया म्हणतात, हा कॉमन आहे.
तर पोटात जर आपण पोटाला डिवाइड केलं डिफरंट झोन्समध्ये, तर सगळ्यात वरचा जो हर्निया आहे त्याला आपण एपिगॅस्ट्रिक हर्निया म्हणतो. मध्ये आपण गेलो तर बेंबीकडे त्याला अंबिलिकल हर्निया, खाली गेलं तर सुप्राप्युबिक हर्निया, आणि बाजूला लॅटरल साईडला स्पिजेलियन हर्निया. असे हे वेगवेगळे प्रकार आहेत पोटाचे हर्नियाचे. आणि एक हर्निया आहे पोटाचा ज्या पेशंट्सला आधी पोटाची कुठली ऑपरेशन झालेली आहे, तर त्या भागातले मसल्स थोडे वीक होतात आणि तिथून हर्निया उद्भवून येतो. तर ह्या प्रकाराला आपण इन्सिजनल हर्निया म्हणून म्हणतो. डॉक्टर प्रदीप, का या सगळ्या हर्नियाचे आता प्रकार तर आपण पाहिलेत, पण याची लक्षणं मुळात काय त्याबद्दल जाणून घ्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, साधारणतः कोणत्या प्रकारच्या तक्रारी रुग्णांच्या असतात? सुरुवातीच्या काळात रुग्णाला माहीत सुद्धा नसतं, त्यांना काही कंप्लेन नसतात, त्यांना काही तक्रारी नसतात. त्यामुळे ते काही दुसऱ्या कारणासाठी डॉक्टरांकडे येतात आणि आम्ही जेव्हा तपासतो तेव्हा त्यांचं हर्नियाचं निदान होतं. त्याला आम्ही एसिम्प्टोमॅटिक हर्निया असं म्हणतो. आणि जेव्हा हर्निया थोडंसं मोठा होतो, त्याच्यातून चरबी आणि आतडी बाहेर यायला लागते, तेव्हा काय होतं की आजूबाजूच्या स्नायू ताणले जातात किंवा तो डिफेक्ट मोठा होतो, त्याच्यावर ट्रॅक्शन येतं आणि त्यावेळेला पेशंटला त्या भागात वेदना सुरू होतात. जेव्हा आतडी बाहेर येते तेव्हा ते आतडीची जी मुळं असतात, मिझेंट्री जे असतात, ते पण ओढली जाते आणि या मिझेंट्रीमध्ये आपले नर्व्ज असतात, म्हणजे संवेदना नेणाऱ्या नसा असतात, त्याच्यावर ताण येतो आणि मग त्या पेशंटला दुखायला लागतं. तर हे जे आहेत ही सुरुवातीची लक्षणं आहे. आता या सुरुवातीच्या काळात जर त्या रुग्णाने लक्ष नाही दिलं आणि उपचार करून घेतला नाही, तर काय होतं की काही दिवसांनी आतडी जी आत बाहेर होणारी आतडी असते ती आतमध्ये जात नाही, तो हर्निया इरिड्युसिबल होतो, म्हणजे आत जात नाही, तो हर्निया तिथे अडकून बसतो. मग अशा वेळेला पेशंटला पोट फुगणे, पोटामध्ये कळा येणे, विशेषतः जेवण केल्यानंतर पोटामध्ये कळा येणे, भरपूर गॅस जमा होणे किंवा कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठता होणे, कारण त्यांना मोशन व्यवस्थित होत नाही, कारण सगळं काही आतडीमध्ये अडकून बसतं आणि हे अशा तक्रारी सुरू होतात. हळूहळू काय होतं की हे हर्निया वाढत जातो आणि कालांतराने हर्नियाची साईज इतकी वाढते की त्याचं तोंड छोटं असतं आणि हर्निया मोठं असतं. मग अशा वेळेला त्या जी आतडी आतमध्ये आहे, हर्नियामध्ये आहे, त्याचा रक्तपुरवठा सुद्धा थांबतो आणि मग तर ती आतडी काळी निळी होते, गँग्रीन होतो आणि अशा वेळेला पेशंटला भरपूर उलट्या सुरू होतात, पोटमध्ये खूप वेदना होतात आणि पेशंटला तातडीने हॉस्पिटलमध्ये यावं लागतं. बऱ्याच पेशंटला ICUमध्ये ॲडमिट व्हावं लागतं आणि आम्हाला तातडीने इमर्जन्सी ऑपरेशनसुद्धा करावं लागतं. डॉक्टर हर्षवर्धन यांच्याकडे येते. डॉक्टर, कोणत्याही आजाराचं निदान हे जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं, तर हर्नियाचं निदान कसं केलं जातं? आम्ही एक थरो क्लिनिकल एक्झाम करतो पेशंटवरती, पेशंटला झोपवतो, पोट एक्झामिन करतो आणि तिथे काय गाठ आपल्याला दिसली तर आपल्याला हर्नियाचा सस्पेशन होतो, जे साईट्स मी आधी सांगितले होते. जर गाठ एवढी ऑब्वियस नाही आहे तर आपण पेशंटला पोटाचा प्रेशर वाढवण्यासाठी खोकला करायला सांगतो आणि मग ती गाठ दिसून येते. जर क्लिनिकल एक्झामिनेशनवरती डेफिनेटली सस्पेशन आहे की पेशंटला हर्निया आहे, तर सगळ्यात नेक्स्ट जे बेसिक इन्व्हेस्टिगेशन आहे ते आहे अल्ट्रासोनोग्राफी किंवा सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये सोनोलॉजिस्ट जे रेडिओलॉजिस्ट असतात ते सोनोग्राफी मशीनच्या द्वारे पोटावरती जिकडे आपल्याला गाठ दिसते आहे त्यावरती ते सोनोलॉजीचं प्रोब घालतात आणि त्याच्यातून आपल्याला स्नायूमध्ये गॅप दिसून येतो आणि त्याच्यातून बाहेर हर्नियाची सॅक उद्भवून येते हे आपल्याला कळतं. तर सोनोलॉजीमध्ये आपल्याला हर्निया एकतर कन्फर्म होऊन जातो, दुसरं हर्नियाचा साईज आणि हर्नियाच्या गाठी म्हणजे जे सॅक आहे त्याचे कंटेंट्स काय आहेत, त्याच्यात आतडी आहे, त्याच्यात फॅट आहे, हे नॉलेज पण आपल्याला कळतं. आता हे झालं बेसिक निदान सोनोग्राफीने. काही हर्नियाज असे डेव्हलप होऊन येतात की थोडे कॉम्प्लिकेटेड हिस्ट्री असते, काही मेजर ऑपरेशन झालेलं असतं पेशंटला, त्याच्यामधून इन्सिजनल हर्निया येतं, का खूप मोठा हर्निया असतो. ह्या पेशंट्सला आपण CT स्कॅन करतो. CT स्कॅन युजली आम्ही कॉम्प्लिकेटेड हर्नियासाठी रिझर्व ठेवतो.
सी टीचे ॲडव्हान्टेज असं एक आहे की आपल्याला एक चांगलं 3D इमेज भेटतं. त्याच्यातून अजून फार आपल्याला डिटेल्स कळतात की काही स्नायू खूपच बिघडलेले आहेत का, गॅप जर फार मोठा आहे, एकाच पेशंटला पोटामध्ये मल्टिपल जागी स्नायू जर फाटलेली आहे आणि तिथून आतडी किंवा फॅट हे सगळं काही अडकलेलं आहे ज्याला आपण ऑब्स्ट्रक्टेड हर्निया म्हणतो. तर सी टी स्कॅन जे थोडे कॉम्प्लिकेटेड हर्नियाज आहेत त्या पेशंट्समध्ये जेव्हा आपण करतो, आपल्याला सर्जिकल प्लॅनिंग किंवा कुठलं बेस्ट पॉसिबल सर्जरी ह्या पेशंटला आपण ऑफर करू शकतो हे आपल्याला सी टी स्कॅनद्वारे कळतं. डॉक्टर प्रदीप, यावर काही वैद्यकीय उपाय आहेत का? सुरुवातीला सांगितलं की त्याच्यामध्ये स्नायूमध्ये एक कमकुवतपणा निर्माण होतो किंवा एक गॅप निर्माण होते. म्हणजे काय की ही तिकडची रचना बिघडलेली आहे. तर हे एक शरीर रचना दोष आहे आणि शरीर रचना दोष असल्यामुळे याला जगात कुठेही औषधाचा उपचार नाही. असं कुठलीही गोळी नाही की आपण 5 दिवस 6 दिवस महिनाभर घेतली की हर्नियाचा आजार बरा होतो. हर्नियाला तुम्हाला ऑपरेशन करावं लागतं. भले तुम्ही कुठल्याही देशात जा, कुठल्याही प्रगत देशात जरी तुम्ही गेला तरी तिकडे तुम्हाला हर्नियाचं ऑपरेशनच तुम्हाला सांगणार. तर हे खूप महत्त्वाचं आणि हे लक्षात ठेवायला पाहिजे. छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. हार्निया आणि त्याच्यावरचे अत्याधुनिक उपचार पद्धती यावर आपण चर्चा करतोय. यानंतर मी डॉक्टर हर्षवर्धन यांच्याकडे येते. डॉक्टर हर्षवर्धन, हार्नियावर जे उपचार पद्धती उपलब्ध आहेत तर त्यात त्या उपचारांसाठी मेश किंवा जाळीचा वापर केला जातो का आणि का? ही मेश जी आहे हे सगळे अप्रूव्हल घेऊन येते. FDA चा अप्रूव्हल येतो. ह्याला कम्प्लिटली स्टेराईल पॅकेजिंगमध्ये येते आणि युजली मोस्टली ह्याचा मटेरियल पॉलीप्रोपिलिनचा असतो. जर तुमचे दर्शक बघू शकतात की या मेशमध्ये भरपूर होल्स आहे ज्याला आपण पोर्स म्हणतो आणि ही एक सगळ्यात बेसिक 15 बाय 15 सेंटीमीटर साईजची मेश असते. तर जसं आपण आधी डिस्कस केलं होतं वेगवेगळे हर्नियाचे जे प्रकार आहेत, तर जर आता जांघेचा हर्निया आहेत ज्याला आपण इंग्वायनल हर्निया म्हणतो, तर त्याच्यात थोडी वेगळी शेप आणि साईजची मेश वापरलेली जाते. जर वेंट्रल हर्निया किंवा पोटाचा हर्निया असतो त्याला थोडी वेगळी मेश वापरलेली जाते. आणि जे हर्नियाचं डिफेक्टचा साईज असतो जो आपण सोनोग्राफी किंवा सी टी स्कॅनमध्ये आपल्याला कळतं त्या हिशोबाने मेशचा साईज चूज केला जातो. आता माझ्याकडे इथे अजून एक मेश आहे. जर तुम्ही क्लोजली बघता तर ह्या मेशला 2 लेयर आहेत. एक नॉर्मल लेयर इथे आणि एक असा एक ट्रान्सपेरंट लेयर इथे. ही मेश सिंगल लेयरची आहे जे मी आधी दाखवलेली होती. आता ही स्पेशल टाईप ऑफ मेश आहे. ह्याला कॉम्पोजिट मेश म्हणतात की ह्या बाजूचा एक लेयर जो आहे तो पोटाच्या आत जातो. तर इथे आतडी वगैरे इंटेस्टाईन्स काय आले तर त्या मेशला चिकटणार नाही. तर ही पोटातल्या आतली मेश असते. इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे मेश बद्दल, जो हर्नियाचा साईज आहे. आता जर कुठल्याही ऑपरेशन नंतर कुठल्या पेशंटला खूप मोठा हर्निया झालेला आहे तर त्या पेशंट्सला आपण 50 बाय 50 किंवा 60 बाय 60 सेंटीमीटरचा मेशसुद्धाही वापरायला लागतो. जेवढा मोठा हर्निया नॉर्मली तेवढी मोठी मेश वापरायला लागते. आणि ही मेश खूपच स्ट्रॉंग आहे. जर आपण पर स्क्वेअर सेंटीमीटर बघितलं तर टेन्साईल स्ट्रेंथ ह्याचा 17 किलोग्रॅम्स अप्रॉक्सिमेटली पर स्क्वेअर सेंटीमीटर आहे. खूप स्ट्रॉंग मेश आहे ही. आणि ही मेश जी आहे बेसिकली एक फायब्रोसिस रिॲक्शन क्रिएट करते बॉडीमध्ये जिकडे हर्निया होतो. त्याच्यामुळे स्कार प्लेट फॉर्मेशन होतो आणि ती जागा स्ट्रॉंग होते. डॉक्टर प्रदीप, डॉक्टर हर्षवर्धन यांनी जाळीबद्दल सांगितलं, मात्र ही जाळी जी आहे वापरली कशी जाते, काम कशी करते ही? तर ही जाळी काय आहे? ही जाळी एक प्रकारचा फ्रेमवर्क आहे. आपण बघू शकाल की जाळीमध्ये छिद्र असतात. या जाळीच्या या बाजूला स्नायू असतं आणि या बाजूला स्नायू असतं. आम्ही स्नायूच्या मध्ये ही जाळी टाकतो आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम म्हणजे कालांतराने आजूबाजूला जे स्नायू असतं ते याच्यातून वाढतं, या छिद्रातून एकमेकांना चिकटतं आणि कालांतराने ही जी जाळी असते ही शरीराशी एकरूप होऊन जाते. इट गेट्स
इनकॉर्पोरेटेड इन द लोकल टिश्यू किंवा एक जीव होऊन जाते आणि जेव्हा ती इनकॉर्पोरेट होते तेव्हा एक प्रकारचं तिकडे भक्कम स्कार किंवा भक्कम टिश्यू तयार होतं आणि दॅट इज व्हॉट गिव्ह स्ट्रेंथ, दॅट इज व्हॉट विल गिव्ह द स्ट्रेंथ टू दॅट गॅप. या शस्त्रक्रियेचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत? मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपी जे आपण कॉमनली म्हणतो, हा प्रकार हर्नियाच्या ऑपरेशनला आता आपण वापरलेला जातो आहे. लॅप्रोस्कोपी किंवा मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी म्हणजे मोठा कट घेवाऐवजी फक्त की होल्स किंवा छोटे छोटे छिद्र आपण पोटात करतो, 2, 3 किंवा 4. ते की होल्स 1 सेंटीमीटरपेक्षा पण कमी असतात. त्याच्यातून आपण कॅमेरा आत घालतो, वर्किंग इन्स्ट्रुमेंट्स आपण आत पोटात घालतो आणि त्यांनी आपण हर्नियाची सर्जरी करू शकतो. आता ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय? एक तर मोठा कट येत नाही पेशंटला. दुसरं म्हणजे आत जेव्हा आपण कॅमेरा घालतो आपलं विजन बेटर असतं, आपल्याला डिटेलमध्ये सगळे आत स्ट्रक्चर्स आणि टिश्यू दिसतात आणि वर्किंग जे आपले इन्स्ट्रुमेंट्स असतात त्यांनी थोडं प्रिसिजन पण वाढतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशंट ऑपरेशननंतर खूप कम्फर्टेबल असतात, संध्याकाळपर्यंत चालायला सुद्धा लागतात, पेन कमी असतो, त्यांची रिकव्हरी फास्टर असते आणि रिटर्न टू वर्क टाईम जे आपण म्हणतो ऑपरेशननंतर ती पण खूप चांगली असते. लॅप्रोस्कोपीपेक्षा पण आता जर आपण ॲडव्हान्समेंटचं जर आपण बोलतोय तर त्याच्यात रोबोटिक सर्जरी ही सुद्धा आता हर्नियाला आपण वापरतो आहे. रोबोटिक सर्जरीमध्ये रोबोटिक आर्म्स असतात जे सर्जन बाहेर कन्सोलवरती बसून त्या रोबोटिक आर्म्सला कंट्रोल करतात आणि रोबोटिक सर्जरीमध्ये एस्पेशली कॉम्प्लेक्स हर्नियाजमध्ये खूप फायदा होतो, कारण प्रिसिजन अनमॅच्ड असतं, विजन 3D मध्ये असतं आणि इवन कॉम्प्लेक्स हर्नियाज जे ओपन सर्जरी पेशंट एक आठवडा हॉस्पिटलमध्ये राहायचे, त्यांना खूप दुखायचं, आता ह्या सगळ्या ॲडव्हान्सेसमुळे रिकव्हरी फास्ट होते आणि कॉम्प्लेक्स हर्नियाज पण आपण खूप सेफली टॅकल करू शकतो. तर डॉक्टर प्रदीप, या हार्नियावरचे जे सर्जरीचे पर्याय आहेत, आणखी कोणत्या प्रकारची आधुनिकता आलेली आहे याच्यात? आता आपण जर बघाल ही मेश आहे, ही फ्लॅट मेश आहे, ही अगदी सपाट आहे. तर ही मेश आपण कुठे वापरू शकतो? जेव्हा हर्निया आपल्याला पोटावर, पुढच्या पोटावर आपण झालं, कारण ही जी आपली एरिया आहे, ही जी जागा आहे ही सपाट असते, त्यामुळे इथे आपण हे हर्नियाच्या या ठिकाणी वापरू शकतो. पण जेव्हा जांघेचा हर्निया होता, जांघेची एरिया जी असते, ती जागा असते, ती सपाट नसते. तर अशा वेळेला जर आपण तिकडे सपाट मेस लावली तर मध्ये काही गॅप्स निर्माण राहतात किंवा गॅप्स राहतात आणि त्या गॅप्समधून परत हर्निया होऊ शकतो. तर त्याच्यावर एक नवीन डेव्हलपमेंट जी झालेली आहे ती म्हणजे ही आहे, व्हॉट इज कॉल्ड एज अ 3 डायमेन्शनल मेश. तर ही जी मेश आहे ही कर्व्ड मेश आहे, किंवा याला एक प्रकारचं कर्वेचर आहे आणि ही व्यवस्थित जांघेच्या त्या एरियामध्ये व्यवस्थित बसते, गॅप्स राहत नाही आणि बऱ्याच वेळेला ही मेश आपल्याला फिक्ससुद्धा करावी लागत नाही, कारण याचा जो शेप असतो तो आपल्या जांघेच्या शेपसारखा असतो. तर ही एक डेव्हलपमेंट आहे. दुसरी एक डेव्हलपमेंट जी आहे ती म्हणजे बोटॉक्स वापरणे. आता आपल्याला माहीत आहे की सिनेमा जगतात नट आणि नट्या हे बोटॉक्स वापरत असतात आणि ते बोटॉक्स का वापरतात? कारण चेहऱ्यावर जे रिंकल्स येतात त्याच्यामध्ये ते बोटॉक्सचे इंजेक्शन वापरतात आणि ते रिंकल्स कसे जातात? कारण बोटॉक्समुळे ती मसल पॅरालिसिस होतं, त्या मसलचा टोन कमी होतो आणि ती मसल जे मधले जे सुरकुते असतात ते आपल्याला दिसून येत नाही किंवा त्या निघून जातात. तर याच बोटॉक्सचा आपण फायदा घेतलेला आहे. आता आपण बोटॉक्स कुठे वापरतो? छोटा हर्निया असेल तर डायरेक्ट आपण तिकडे जाळी बसवू शकतो. पण जेव्हा काही पेशंट खूप आमच्याकडे खूप उशिरा येतात, ज्यांना खूप मोठा हर्निया असतो आणि अशा वेळेला ती जर आतडी आपण सगळी पोटामध्ये टाकायचा प्रयत्न केला आणि पोट रिपेअर करायचा प्रयत्न केला तर ते टाके तुटण्याची शक्यता खूप जास्त असते किंवा त्या पेशंटला ऑपरेशन नंतर डायफ्रामवर, हृदयावर प्रेशर येऊन, किडनीवर प्रेशर येऊन ते मल्टी ऑर्गन फेलियरमध्ये जातात, सिरियस होतात.
तर अशा वेळेला बोटॉक्स आपल्या मदतीला येतात. आता हेच बोटॉक्स आम्ही पोटाचे जे स्नायू आहे त्याच्यामध्ये सोनोग्राफी कंट्रोलमध्ये दोन्ही बाजूला देतो आणि साधारणतः आम्ही 3 आठवडे थांबतो. 3 आठवड्यात या बोटॉक्स इंजेक्शनचा इफेक्ट दिसून येतो, त्याचा असर दिसून येतो. हे मसल्स रिलॅक्स होतात आणि पोटाची कपॅसिटी वाढते. तर बोटॉक्स दिल्यानंतर जर आपण मोठ्या हर्नियाचं ऑपरेशन केलं तर पेशंटला सहसा कॉम्प्लिकेशन होत नाही. अजून एक नवीन डेव्हलपमेंट जी आहे ती आहे कॉम्पोनंट सेपरेशन टेक्निक. आता मी सांगितलं की आपल्या पोटामध्ये स्नायू असतात. हे स्नायू वेगवेगळ्या थरांमध्ये असतात. हे स्नायू एकमेकाशी चिकटलेले असतात. तर अशा वेळेला आम्ही एक कॉम्पोनंट सेपरेशन टेक्निक वापरतो. हे स्नायू एकमेकाशी आम्ही सेपरेट करतो आणि सेपरेट केल्यामुळे त्याच्यावरचं जे ताण असतं ते कमी होतं. मोर रिलॅक्सेशन वी गेट. हे स्नायू सैल होतात आणि पोटाची कपॅसिटी वाढते. त्यामुळे मोठा हर्निया आम्ही आरामात रिपेअर करू शकतो या कॉम्पोनंट सेपरेशन टेक्निक नंतर. आणि अजून एक टेक्निक त्याच्याबद्दल मला सांगावंसं वाटतं इज न्यूमोपेरिटोनियम. म्हणजे अजूनही खूप मोठा हर्निया असेल तर या पेशंटमध्ये आम्ही एक छोटीशी नळी लोकल ॲनेस्थेशिया म्हणजे स्थानिक भुलेखाली एक छोटीशी नळी आत टाकतो आणि त्याच्यामध्ये रोज आम्ही सहसा 400 ते 500 ml हवा आतमध्ये टाकतो, ऑक्सिजन आतमध्ये टाकतो. तर याच्यामध्ये काय होतं की पुढच्या 7, 10, 15 दिवसात पोटाची कपॅसिटी वाढते. स्नायूवर ताण आल्यामुळे पोटाची कपॅसिटी वाढते आणि मोठे हर्नियामध्ये आम्ही जेव्हा आतडी आत टाकतो तेव्हा या पेशंटला कुठलेही कार्डियक कॉम्प्रोमाइज किंवा हृदयावर दाब येणे, डायफ्रामवर दाब येणे, रेस्पिरेटरी कॉम्प्रोमाइज किंवा किडनीवर दाब येऊन युरिन आउटपुट कमी होणे हे प्रकार जे आहे हे होत नाही. तर डॉक्टर हर्षवर्धन, या सर्जरीज नंतर रुग्णाला त्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये काही व्यत्यय येतो का? जे ओपन सर्जरी असतात ते पण नेक्स्ट डे पर्यंत बेडमधून उठून चालू शकतात, वॉकिंग करू शकतात. आणि जे लॅप्रोस्कोपिक किंवा रोबोटिक सर्जरी आहे ते संध्याकाळीच थोडं बेडमधून उचलून वॉकिंग करू शकतात. संध्याकाळपर्यंत त्यांना आपण लिक्विड डाएट पण चालू करतो. आणि काही पेशंट जे लॅप्रोस्कोपीचे असतात ते पुढच्या दिवस घरीही जाऊ शकतात. घरी गेल्यानंतर युजली आपण सांगतो घरी थोडं आराम करायचं आणि चालू फिरू शकतात. घरी नॉर्मल घराचे जे थोडेफार काम आहेत ते लाईट काम ते करू शकतात. आणि रिटर्न टू वर्क टाईम नॉर्मल अनकॉम्प्लिकेटेड हर्नियाजला आपण 1 आठवड्यात ते आपले कामही जॉईन करू शकतात. जे नाही करायचं आहे हर्नियाच्या ऑपरेशन नंतर ते आहे हेवी वेट्स उचलणे किंवा एक्सेसिव्ह जिमिंग करणे, लवकरात लवकर 2 व्हीलर लवकर चालवणे. युजली आपण जेव्हा पेशंटचा कम्फर्ट लेवल थोडा वाढतो 6 ते 8 आठवड्यानंतर आपण सांगतो 2 व्हीलर चालवू शकतात. 1 महिन्यानंतर 4 व्हीलर चालवू शकतात. पण बेसिकली पोटावरती कुठलाही प्रकारचा ताण येऊ दे नये हर्नियाच्या ऑपरेशन नंतर. म्हणून ॲक्टिव्हिटी आपण मिनिमल ठेवतो पण नॉर्मल डेली ॲक्टिव्हिटीज ते सगळे करू शकतात आणि कामालाही एका आठवड्यात ते परत जॉईन करू शकतात. नक्कीच. तर डॉक्टर हर्षवर्धन आणि डॉक्टर प्रदीप, तुम्ही इथे आलात आणि हर्नियावर अत्याधुनिक काय उपचार उपलब्ध आहेत याविषयी सांगितलं, त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. नमस्कार. थँक्यू. यानंतर साम संजीवनीमध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.